आज आपण करणार आहोत पालक पनीर। त्याच्यासाठी एक गड्डी पालक स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि गरम उकळत्या पाण्यामधनं ब्लांच करून घ्यायचा आणि वाटताना त्याची पेस्ट करताना त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घालून आणि जर माझ्या पद्धतीने करणार असाल तर 7-8 मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाका आणि वाटून असं पेस्ट तयार करून घ्या। आणि आता आपण पुढची प्रोसेस बघूया की त्याची पालक पनीरची भाजी कशी करायची। त्याच्यासाठी बघा मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये हे 2 छोटे डाव तेल टाकून मोहरीची फोडणी करून घेतलेली आहे। जिरं आणि मोहरीची फोडणी करतात। मी जिरं पालक वाटताना त्याच्यात टाकले म्हणून फोडणीत जिरं टाकलेलं नाही आहे। तुम्ही फोडणीमध्ये जिरं टाकायचं असेल तर टाका, मग वाटणात नाही टाकलं तरी चालेल। तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात फोडणीसाठी आपण घेतलेला आहे हा अर्धा टोमॅटो आणि अर्धा कांदा। हा एवढा टोमॅटो आहे, अख्खा होता त्याच्यातला अर्धा घेतला आणि हा असा छोटा कांदा होता त्याच्यातला अर्धा कांदा मी घेतलेला आहे। असं बारीक चिरून घ्यायचा आणि 100 ग्रॅम पनीर आपण असं क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून घ्यायचं पनीर सुद्धा आधी, चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं पनीर सुद्धा आधी आणि छान असं क्यूबमध्ये कट करून घ्यायचं। आता या तेलामध्ये मोहरी तडतडली आहे आपली। आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात कांदा। कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचा आहे आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत। कांदा आपला परतून झाला आहे, ट्रान्सपरंट झाला आहे कांदा। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो। अर्धा टोमॅटो आहे हा। मऊ होईपर्यंत आपण टोमॅटो परतून घेणार आहोत। हिरवी मिरची लसूण आपण वाटण्यातच टाकलेला आहे, त्यामुळे हिरवी मिरची लसूण आलं लसूणची पेस्ट वगैरे याच्यात नाही टाकायची। आता टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालूयात। आपण आतापर्यंत कशातही मीठ घातलेलं नाही आहे। मीठ घातल्यामुळे टोमॅटो आपला लवकर शिजेल। आपण थोडंसं पाणी टाकले, 1 चमचा 2 चमचे, म्हणजे कांदा आपला करपणार नाही आणि टोमॅटो शिजेल। बघा शिजतच आलाय आपला टोमॅटो। आता आपला टोमॅटो शिजत आलाय। पाणी आपण थोडंसं टाकलेलं आहे, 1-2 चमचे। बघा टोमॅटो शिजलाय आपला। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद, 1/4 टीस्पून आपण हळद टाकत आहोत आणि टाकणार आहोत थोडासा 1 चमचा छोटा गरम मसाला। आपण फक्त हिरवी मिरची घातली आहे तिखटासाठी आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत
पालकाची प्युरी आपण वाटून घेतलेली, तेल सुटेपर्यंत चांगली प्युरी परतून घ्यायची. दोन छोटे डाव तेल खूप होतं. तुम्हाला आवडत असेल तुम्ही बटर घातलं तरी चालेल फोडणीला तेलाच्या ऐवजी, किंवा तेल आणि बटर असं निम्म निम्म घातलं तरी चालेल, त्याने सुद्धा चव छान होते भाजीला. आपली पालक चांगली परतून निघाली आहे. आता आपण मीठ घालूयात. आधी चव घेऊन बघायची मीठ किती आहे आणि मग त्याप्रमाणे मीठ घालायचं. अगदी थोडंसं मीठ घालायचं. टमॅटो परतताना आपण मीठ घातलं होतं. आता आपण ह्याच्यात घालूयात पनीर. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आधी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेऊ शकता पनीर, पण असं पनीर जास्त छान लागतं पालक पनीरमध्ये. तर तुम्ही तुम्हाला जसं आवडतं असेल तसं तुम्ही पनीर घालू शकता. 2 मिनिटं आपण ठेवणार आहोत म्हणजे पनीर चांगलं मुरेल पालकमध्ये. बघा छान झाले आपलं पालक पनीर, रेडी टू ईट. नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला भेट देत राहा. थँक्यू.